नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत. मित्रांनो, PGR फवारण्या झाल्या, 05234च्या फवारण्या झाल्या. त्याच्यानंतर आता काहींच्या बागा 40% पर्यंत फुटलेल्या आहेत आणि त्याचबरोबर काहींच्या बागा एकदम PGRने व्यवस्थितरित्या दबावल्या गेलेल्या आहेत, म्हणजे त्यांची फूट झालेली नाही. तर नेमका अशा परिस्थितीमध्ये फवारण्या करायच्या कोणत्या, हा एक शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न आहे. कारण ज्यांच्या बागा आता दबावलेल्या आहेत, परंतु PGRचा वापर केल्यामुळं जितका नैसर्गिक ताण बसतो, पानाच्या पोंगळ्या होतात, त्याचप्रमाणे पानं तर खुलट दिसतात आणि पानाची पानगळही चालू आहे. म्हणजे झाडाची पानगळ चालू असताना नेमकं झाडाला ताण तोडायचा कधी, किंवा मग हे पुढचं सगळं नियोजन कसं असलं पाहिजे, फवारण्या कशा केल्या पाहिजे. तर मित्रांनो, आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व काही जाणून घेऊ. तर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या कृषी गाथा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, आता जवळजवळ अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागा लिकेज झालेल्या होत्या. तसंच PGRची फवारणी केल्याच्या नंतर लिओशिन 05234 कोणी चमत्कार मारलं, तर कोणी अजून कल्टारपर्यंत विचार शेतकऱ्यांचा होता, परंतु कल्टार मारणं हे चुकीची गोष्ट आहे. परंतु या शेतकऱ्यांनी फवारण्या ज्या केल्यात जे PGRच्या, तर त्याच्यामुळे जे आपल्या बागाची फूट होणार होती किंवा जी बाग थोडी थोडी लिकेज होत होती, तर ते बंद झालेले आहे. आणि काहींच्या बागा 40% पर्यंत फुटलेल्या सुद्धा आहेत. काहींच्या बागेमध्ये ज्यांनी फवारणीच नाही घेतली त्यांच्या सुद्धा 40% पर्यंत बागा फुटलेल्या आहेत. काही ठिकाणी फुलं आहेत, काही ठिकाणी मोकळ्या आकार आहेत. तर यांचं सर्व नियोजन करत असताना मित्रांनो, आता जवळजवळ आता बऱ्यापैकी शेती ताणलेली आहे किंवा जमीन ही ताणावर आलेली आहे. त्याचबरोबर झाडांची पानगळही व्यवस्थित चालू आहे. आणि याच मध्ये जर आपल्याकडून आता याच्यानंतर आपल्याला ज्या फवारण्या घ्यायच्यात, म्हणजे तुमची बाग जर अजूनही तुम्हाला असं वाटत असेल की बुवा थोडीशी लिकेज होते आणि 40% पर्यंत फूट झालेली आहे, तर या बागेसाठी नेमकं कोणतं औषध फवारायला पाहिजे. तर हे सर्व प्रश्न जे शेतकऱ्यांना संभ्रमात पाडणार आहे, तर याच्याविषयीच आपण थोडंसं जाणून घेऊ. कारण जे 3 मुख्य घटक आहे आज आपण ज्या या व्हिडिओच्या माध्यमातून जी फवारणी सांगणार आहेत, तर ते जे 3 मुख्य घटक आहे, आधी त्यांची माहिती थोडीशी सविस्तर जाणून घेऊ. जर तुम्ही याच्या आधी आपल्या झाडावरती किंवा कोणतंही पीक असलं तर त्याच्यावरती मोसंबीचे झाडं मुख्य आपला मुद्दा आहे आणि मोसंबीच्या झाडावरच आपण थोडं बोलू. तर त्याच्यामध्ये बोरॉनचं जे महत्त्व आहे, तर हे बोरॉनचं महत्त्व, याचा उपयोग कसा करायचा किंवा कोणत्या अवस्थेमध्ये याचा चांगला फायदा होतो, तर हे माहिती असणं सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर झिंकची डिफिशियन्सी, आपल्याला झिंकचे नेमकं कार्य काय किंवा त्याची कमतरता कशा पद्धतीत भासू शकते किंवा आपल्या झाडावर त्याचे परिणाम कसे दिसू शकतात. झिंकची डिफिशियन्सी असल्यानंतर त्याचं नेमकं झाडांच्या पानाचा कलर कसा होतो किंवा पिवळे पाना कशा पद्धतीत असतो, हे बी माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर मॉलिब्डेनम एकदम माझा तर फेवरेट घटक आहे. आणि हा मॉलिब्डेनम घटक जो आहे, तर याचं सुद्धा खूप मोठं कार्य आहे. कारण झाडाचं पानं वाकडे तिकडं होणं किंवा मग जे आपले सुप्त अवस्थेत गेलेले जे घटक आहेत, तर त्यांना ॲक्टिवेट करणं किंवा नत्राचं स्थिरीकरण करणं, या सर्व गोष्टी मॉलिब्डेनमच्या माध्यमातून होत असतात. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे का आता आपण फवारणी कोणती केली पाहिजे. तर आता जर तुमची बाग लिकेज झालेली आहे आणि त्याचबरोबर तुमची डोळा फुगवण अवस्था चालू आहे आणि कुठं थोडेसे डोळे बाहेर येत आहेत, तर त्याच्यावरती आपल्याला कोणताही विचार न करता सुरुवातीला प्रथमतः झिंक आणि बोरॉन, तुम्ही जर याची फवारणी घेतली नसेल तर झिंक, बोरॉन आणि त्याचबरोबर जर सध्या आभाळाचं वातावरण सुद्धा चालू आहे, तर त्यामध्ये निंबोळी अर्कचा नक्की वापर करा. कारण निंबोळी अर्कनी थोडासा मावा किंवा मग त्याच्यावरती अंडे जर असेल आपल्या झाडावरती किंवा बारीक कवळ्या आगरीवरती, त्याचा निश्चितच आपल्याला दुष्परिणाम होतो. आणि बारीक कीटक जे आहेत, तर ते कवळ्या आगरीला खाण्याचा प्रयत्न करतात किंवा जे फुलं निघणार आहेत, तर त्याच्यामध्ये त्याचा फुलांचं जे आहे, तर ते काही अंश खाल्ल्यानंतर फुलं वाकडे तिकडे येणे, हे असे परिणाम होत असतात. तर त्याच्यासाठी आपण झिंक, बोरॉन जी याची फवारणी कशासाठी घ्यायची, तर जास्तीत जास्त आपल्याला जे आता डोळा फुगवण क्षमता चालू आहे, तर त्याच्यामधून फुलांची संख्या जास्तीत जास्त आपल्या झाडावरती लागावी. आणि त्याचबरोबर जे फुल निघणार आहे, तर त्याची गळ होऊ नये, यासाठी आपल्याला बोरॉनचं महत्त्व तर माहीतच आहे. त्याचबरोबर झिंक जे आहे, तर आपलं झाडावरची ग्रीनरी वाढण्यासाठी किंवा त्याचबरोबर फोटोसेन्सिस, म्हणजे आपण जे सूर्यप्रकाश म्हणतो, तर त्या सूर्यप्रकाशाची जी गती आहे, तर ती वाढली पाहिजे. आणि आपल्या झाडामध्ये जे अन्नद्रव्य तयार करण्याची क्षमता आहे, ती पानामध्ये जास्त तयार झाली पाहिजे आणि त्याची शक्तीसुद्धा वाढली पाहिजे पानांची. तर त्या हिशोबाने आपण झिंकचा वापर करणं गरजेचं आहे. आणि मुख्यत्वे म्हणजे मॉलिब्डेनम, जे आपले सुप्तावस्थेत पडलेले जमिनीमध्ये घटक आहेत, तर हे घटक ॲक्टिवेट पण झाले पाहिजे. आणि त्याचबरोबर
आपलं जे दुसरं मुख्य मुद्दा आहे मॉलिब्डेनमचा, तो म्हणजे आपल्या झाडावरती कोणत्याही घटकाची कमी पडू नये आणि सगळे घटक ॲक्टिव्ह झाल्यानंतर किंवा झाडाचे पानं वाकडे तिकडे होऊ नये यासाठी मॉलिब्डेनमची फवारणी घेणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, राहिला प्रश्न ज्यांची बाग लिकेज झाली नाही त्यांचा, तर त्यांच्यासाठी मुख्यत्वे करून तुम्ही ज्या वेळेस पाणी सोडणार, आता जमिनीची ज्यांची बाग फुटलेली त्यांनी मेहनत नाही केली तरी चालतंय, कारण ज्या बारीक फुलं आहेत, काळे आहेत किंवा कवळे आगरी आहेत, तर या परिस्थितीमध्ये मेहनत जर करायला जाताना तर निश्चितच कुठंतरी ट्रॅक्टर झाडाला घासून आपल्या बारीक आगारे असेल किंवा फुलकळीचं नुकसान होऊ शकतं. परंतु ज्यांच्या बागा फुटलेल्याच नाही आहेत किंवा ज्यांच्या बागा पूर्णपणे अजून शांत आहेत, दबलेले आहेत आणि या थंडीच्या वातावरणामध्ये अजून झाडं सुप्त अवस्थेत गेल्यामुळं अजून थोडासा कालावधी आपल्यासाठी चांगला राहिलेला आहे, कारण सुप्त अवस्थेत झाडं गेल्यामुळं डोळा फुगला नाही किंवा झाडं फुटले नाही आणि PGRचा वापर केल्यामुळं सुद्धा काहीशी मदत त्याची झालेली आहे. म्हणजे आता याच्यानंतर ज्या वेळेस आपण आता झाडाला आपल्याला ताण तोडायचा आहे आणि आता झाडाची पानगळ चालू आहे आणि त्याचबरोबर आपल्याला असं वाटतंय की आपली पाणी फोडण्याची वेळ आली किंवा झाडं सुप्त अवस्थेतून आता बाहेर काढायचे किंवा ताण तोडून आता आपल्याला त्याला पाणी द्यायचं आहे. तर या परिस्थितीमध्ये तुम्ही जे सुरुवातीला पाणी देणार त्याच्यानंतर पाणी देण्याची प्रक्रिया सुद्धा ही व्यवस्थित असली पाहिजे, कारण पावसामुळं जमिनीमध्ये अजून पण ओलावा शिल्लक आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जर एकाएकी पाणी म्हणजे डायरेक्ट जर लोड पाणी देत असाल किंवा मग एक गॅप मोटर आणि 8 तासाचं साधारण एक गॅप असतो आणि त्याचमध्ये जर आपण ठिबकनं सुद्धा जर इतकं मोठं पाणी जर एकाएकी दिलं तर त्यामध्ये आपली झाडं आघारीवर जाण्याची म्हणजे फुलं न निघण्याची शक्यता जास्त होऊ शकते किंवा आपल्या झाडावरती आघारीची संख्या जास्त राहून फुलकळीची संख्या ही कमी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे का सुरुवातीला जे पाणी द्यायचं आहे तर ते मेहनत झाल्यानंतर व्यवस्थित खताचा डोस भरून घ्या, कारण ज्यांची बाग फुटलेली नाही आहे त्यांच्यासाठी हा विषय चालू आहे. तर त्यांनी सुरुवातीला मेहनत करून आपल्या झाडांना खत योग्य प्रमाणात द्या, योग्य मात्रेमध्ये खत द्या, जेणेकरून त्याच्यामध्ये सेंद्रिय घटक असतील किंवा रासायनिक आणि त्याचबरोबर शेणखत असं जर घटकाचं प्रमाण व्यवस्थित देता आलं किंवा 50-50% जर आपल्याला व्यवस्थित डोस करता आला तर अजूनच चांगलं आहे, कारण झाडांना रासायनिक बरोबर सेंद्रिय असो किंवा मग शेणखत असो, शेणखत तो आपल्याला 2-3 पर्याय याच्यामध्ये उपलब्ध आहे, शेणखत, गांडूळ खत आणि सेंद्रिय खत. या तिन्हीमधून आपलं झाडांना जी कमतरता असते तर ती आपली भरून काढण्याची जी गरज आहे तर ती निश्चित आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला खतं देणं गरजेचं आहे. परंतु व्यवस्थित खताचा डोस भरून घेतल्याच्या नंतर त्याला हळूवार पाणी देत चला, जसं की सुरुवातीला 1-1.5 तास, नंतर 2 तास, नंतर तिसऱ्या वेळेस आपण 3 तास, असं करून करून आपलं झाडांना व्यवस्थितरित्या पाणी दिल्यानंतर आपल्याला जसे डोळे फुगून येतील आणि फुलकळी बाहेर दिसल्याच्या नंतर थोडी थोडी फुलकळी बाहेर दिसायला लागली किंवा डोळा फुगवून क्षमता चांगली झाली त्याच्यानंतर आपल्याला झाडांना लोड पाणी दिलं तरी काही अडचण नाही. परंतु लोड पाणी देताना सुद्धा एक महत्त्वाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण तुमचे झाडं जी आहेत तर त्यांच्या खोडाला म्हणजे त्यांच्या झाडाच्या खोडालगत पाणी जाता कामा नये, कारण जे पाण्याचा रोल आहे तो झाडांच्या जे दुपारी 12 वाजताची सावली पडते तर त्याच्या अलीकडंच असतो आणि ज्या अन्नद्रव्य किंवा पाणी या शोषण करणारा पूर्ण जारवा ह्या खोडापासून कमीत कमी 3 ते 4 फुटाच्या दरम्यान असतात. तर मित्रांनो, याचबरोबर तुम्ही जी पहिले सुरुवातीला जसं आपण सांगितलं त्याचप्रमाणे तुम्ही ज्यावेळेस पहिलं आणि दुसरं पाणी देता त्याच्यानंतर आपले झाडं ॲक्टिवेट होत असतात आणि त्याच्यानंतर डोळा जो फुगत असतो तर त्यावेळेस एक फवारणी आपल्याला घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्या झाडावरती जास्तीत जास्त मादीकळी कशी निघन तर याच्याकडे आपला फोकस असणार आहे आणि त्याच हिशोबाने आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये झिंक, बोरॉन आणि मॉलिब्डेनम या तिन्ही घटकांची जी आहे तर ती फवारणी करणं खूप गरजेचं आहे, कारण जास्तीत जास्त मादीकळी निघण्यासाठी हे तिन्ही घटक एकदम आवश्यक आहे आणि यांची फवारणी करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, आशा करूयात की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि काही जर अडचण आली तर आम्हाला आमचा जो स्क्रीनवर नंबर दिसतो या नंबरवरती निश्चितच संपर्क करू शकता आणि आमची जर तुम्हाला या व्यतिरिक्त दुसऱ्या पिकांची माहिती हवी असेल तर आमची गुगल वेबसाईट पण आहे. आमची गुगल वेबसाईट आहे www.कृषिगाथा.com. या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या कृषिगाथा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.